बिग बॉस मराठीच्या घरात राहायला टिकायला काय करावं लागतं? बिग बॉस मराठीच्या घरात टिकायला कंटेंट द्यावं लागतं, राडे करायला लागतात, थोडंसं डिग्निटी सोडून खेळावं लागतं, अशी माझी ठाम मत आहे. जी लोक आम्हाला स्क्रीनवर माहिती आहेत, कॅरेक्टर्समुळे माहिती आहेत, ती रिअल लाईफमध्ये कशी असती ही त्या शोची मजा होती आधी सुरुवातीला. सो बिग बॉसच्या घरामध्ये मी ज्या पद्धतीने किंवा ज्या एका स्पेशल वेमध्ये गेले होते, तर तेव्हा मी शोला म्हणजे वर न ठेवता दुसऱ्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं. आणि आता आम्ही त्या शोबद्दल बोलणार आहोत ज्या शोची नेहमीच असते चर्चा, आणि विषय आहे अर्थातच बिग बॉस मराठीच्या घरचा, बिग बॉस मराठीचा आत्ताचा सीझन. आणि त्याविषयी बरीच काही मतं आहेत सगळ्यांची, आणि आता मी ती मतं विचारणार आहे आपल्या सर्वांची लाडकी रुचिरा जाधव हिला. रुचिरा, खूप स्वागत आहे तुझं नवशक्तीमध्ये. आणि बिग बॉस मराठी आपला विषयच आहे लाडका, आणि तूही त्या घरात जाऊन आलेली आहेस, त्यामुळे ते घर कोणीच विसरू शकत नाही. बिग बॉस काही अवॉइड करताच येऊ शकत नाही म्हणजे तो विषय. आणि आय एम शुअर तू सध्याचा सीझन सुद्धा बघतीयस, थोडाफार फॉलो करते, म्हणजे अंदाज आहे की कोण कसं काय. हां, सो तू बघतीयस एकंदर. तर अर्थात मला त्याबद्दल विचारायचं की तुला कसं वाटतोय यंदाचा सीझन, काय वाटतंय? सगळ्यात पहिलं तर मला डिस्क्लेमर द्यायचं, नाही तर प्रेक्षक सुरू होतील हिने हिच्या सीझनला काय केलं होतं, ही काय बोलते वगैरे, तर असं बोलू नका प्लीज. मी ॲज अन ऑडियन्स म्हणून आता मी फायनली बघू शकते, नाहीतर गेली 2 वर्ष जरा ट्रॉमाटाइज्ड असल्यामुळे मी ना ते घर बघू शकत नव्हते, किंवा त्या बिकॉज आय हॅड ट्रीटेड इट ॲज माय होम, किंवा तसं ते मी थोडी वेगळ्या पद्धतीने अटॅच झाले होते त्या गेमशी. तर माझ्या चुका वगैरे सगळ्या कळल्या, बट दॅट इज ओके. पण आता मी नव्याने तो बघू शकते, माझा आवडता गेम शो तटस्थपणे आधी बघायचे माझ्या बहिणीबरोबर एन्जॉय करून, तसा बघते मी. त्यामुळे जेव्हा केव्हा वेळ मिळतो, आणि तर राखी सावंत वगैरे पण आली आहे, तर माझी मम्मी बोलते, आता कालची गोष्ट आहे, माझी परवा मी लावला होता, त्यामुळे काल आई आली आणि आई बोलते लाव जरा तमाशा लाव जरा. मी म्हटलं म्हणजे लाव, बिग बॉस लाव, बघू दे बरं कसं होते. सो असं, कारण आवडतं आता लोकांना बघायला ना, सो तसं त्या पद्धतीने आता मी पण मध्येच कधीतरी जेवताना. नक्कीच. आणि अर्थात खूप सारे खटके उडत आहेत, भांडणं तर होत आहेतच. राखी आल्यावर तर अजूनच चालूच आहे, राखी विरुद्ध रुचिता आहे, जे काय एक वॉर सुरू झालंय, तर बरीच काही वॉर सुद्धा रंगत आहेत. एकंदरच सीझन पाहताना तुला कसं वाटतंय सध्या? सीझन जेव्हा इंट्रोड्यूस झाला, मी प्रीमियर शो वगैरे मी बघितला होता, आणि मला छान वाटलं की जे कंटेस्टंट होते की वेगवेगळे बऱ्यापैकी आले होते, आणि तर तेव्हा असं वाटलं होतं की कसा अजून खूप, म्हणजे जेवढा वाटलं होतं तेवढा अप नाही झालं. सुरुवातीला गेला पहिले 2 आठवडे, नंतर थोडं मला असं वाटलं की थोडं कुठेतरी डाऊन, आणि अगेन आता राखी आल्यामुळे पुन्हा अप. सो ते आधीच्या सीझनच्या कंपॅरिझन मध्ये तुला कसं वाटतंय? नाही असं मी नाही म्हणणार, कारण मला म्हणशील तर मला पहिला सीझनच अजून सुद्धा चांगला वाटतो, कारण तो प्युरेस्ट होता, तो तुझा फेवरेट होता, तो अजूनपर्यंतचा. कारण आपली सगळी ऍक्ट्रेस मंडळी सुद्धा होती तिथे, ज्यांना आपण टीव्हीवर बघत आलोय. कारण ना त्या शोची मजा तीच होती आधी, की जी लोक आम्हाला स्क्रीनवर माहिती आहेत, कॅरेक्टर्समुळे माहिती आहेत, ती रिअल लाईफमध्ये कशी असती ही त्या शोची मजा होती आधी सुरुवातीला. त्यामुळे तेव्हा जी आलेली लोक, बरं ती आपली मराठीतला पहिला बिग बॉस होता, त्यामुळे बऱ्याच लोकांना ते जे ऍक्टर्स गेले होते ना माहीत सुद्धा नव्हतं काय करायचं, कसं करायचं. बरीच लोक त्यामुळे खरी वागत होती, आणि दॅट इज द रिझन तो शो आणि पहिला सीझन माझा फेवरेट आहे. काही लोक नो डाऊट अभ्यास करून आले होते, किंवा बट दॅट वॉज ऑल्सो फॉर द सेक ऑफ गुड ऑफ द शो ओनली. मेघा जिंकली म्हणा, जे काही असेल, बट ते सुद्धा चांगलंच होतं मला असं वाटतं. त्यामुळे तो प्युअर सीझन होता. आणि जर म्हणजे अर्थात प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा असेल, तुझाही वेगळा होता, पण आता जसं तू म्हणतेस की आता तू त्याकडे तटस्थपणे पाहू शकतेस, तर मला हे नक्कीच विचारायचं की बिग बॉस मराठीच्या घरात राहायला टिकायला काय करावं लागतं असं तुला वाटतं? आणि म्हणजे ते बरोबर आहे नाही, काय वाटतं, तुझी मतं काय? आत्ता सध्या जे चाललंय ते बघून मला असं वाटतं बिग बॉस मराठीच्या घरात टिकायला कंटेंट द्यावं लागतं, राडे करायला लागतात, थोडंसं डिग्निटी सोडून खेळावं लागतं, अशी माझी ठाम मतं आहेत. ज्याच्यासाठी मी फॉर नाही आहे, मी माझ्या सीझनला सुद्धा नव्हते. जे मला माझ्या सीझनला जाण्याच्या आधी माझं एक वेगळं मत होतं रियालिटी शोकडे बघण्याचं, किंवा माझा तो आवडता शो होता, आणि आत्तासुद्धा परत तो झालेला म्हणजे आहे ओके. पण तेव्हा मला असं वाटायचं की इट्स ऑल अबाउट बिंग रिअल, किंवा चांगुलपणा इज नॉट चांगुलपणा, पण आपण जसे आहोत तसं राहणं ना. मग वेगवेगळ्या 15-16 प्रकारची जी काही वेगवेगळी व्यक्तिमत्व येतात, त्यातून जी समीकरणं घडतात, आणि मग जो एपिसोड दिसतो. बट अगेन वी कॅन नॉट फॉरगेट, कारण आता मी आतमध्ये जाऊन आले, त्यामुळे मला दोन्ही बाजू माहिती आहेत, की मला मेकर्सची सुद्धा बाजू कळते की दे हॅव टू रन द शो. त्यांना कंटेंट दाखवायला लागणार आहे ऑडियन्सला, कारण ऑडियन्सला सुद्धा तेच बघायचं आहे. सो कधी कधी असं मला वाटतं हे माझ्यासारख्या व्यक्तीचं
काम नाही तिथे. कारण तुम्ही जेवढे आहात ना त्याच्याहून थोडं अप तिथे करायलाच लागतं किंवा दाखवायला लागतं मला असं वाटतं. तर तुम्ही टिकू शकता. किंवा आता काय बिंग अ जेंटलमन कोणी असेल तसं किंवा बिंग अ जेंटल वुमन, तुमची एखादी सिच्युएशन हँडल करण्याची पद्धत वेगळी असू शकते, तुमची पेशन्स लेवल इतकी असू शकते आणि तुम्ही मग ब्लास्ट करू शकता. सो इट डिपेंड्स ना. पण तो शो ठराविक आठवड्यांचा आहे, तुम्हाला तिथे दिसायचं आहे. सो या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तुम्हाला कुठेतरी ते बांध फुटणं नंतरचं असेल तर तेव्हा फुटून नाही चालत. तुम्हाला डे 1 पासून असं राहायला लागतं, ऍक्टिव्ह राहावं लागतं, ऍक्टिव्ह राहायला लागतं, उत्स्फूर्त म्हणजे ते आणि रिॲक्टिव्ह पण व्हावं लागतं. रिॲक्टिव्ह पण ठीक आहे, बट ते into 10 राहायला लागतं. नॅचरल, मला असं वाटतं की नॅचरल पद्धतीने नाही, थोडं तिथे थोडं करायला लागतं. बरोबर. म्हणजे आता आपण अरे पेपर पडला तर एवढं नाही ओरडणार. हा, पेपर एवढं नाहीच ना ओरडत आपण, पण नाही हा कोणी पाडला, कशाला पाडला, मग तूच ठेव, हे वगैरे करायला लागतं असं मला असं वाटतं. जे मेडअप, जे काही लोकांना पटतं, काही लोकांना नाही पटत. सो मी त्या न पटणाऱ्यांमध्ये येते. बरोबर आहे. म्हणजे जितकं रिअल राहू तितकं खरं तर चांगलं आहे असं तुला स्वतःचं मत तुझं असं आहे की रियालिटी शो मध्ये रिअल राहायला पाहिजे. फक्त मला त्यातनं एक कळलं की जर आपण एखाद्या शोमध्ये जातोय तर अल्ट्रा रिअल राहून माझा तरी काय फायदा, म्हणजे माझ्यासाठी मी हॅप्पी आहे जशी मी होते, मला त्याच्याबद्दल काहीच रिग्रेट नाही आहे. बट जर माझ्यासारखे कोणी असतील जाणारे तर तुम्ही म्हटलं या सीझनला पण 1-2 जण आहेत ओळखीचे वगैरे, त्यांना मला तेच सांगितलं मी की हे बघ असं असं आहे, असं असं असतं, यू आर दॅट मच सेन्सिबल इनफ. तिथे फार सेन्सिबिलिटी दाखवलीस तर तू थोडा कमीच ठेवणार, तिथे थोडं बाजूला ठेवून खेळायला लागतं. तसं असेल तर किंवा ते स्वतः मुद्दा असला पाहिजे घरचा वगैरे, या बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या की माझ्या चुकांमधनं सांगितल्या. इफ यू आर गोईंग देअर म्हणजे कशासाठी तिथे जातोय ना आपण. मग ह्या सगळ्या गोष्टी, कारण आपण फार विचार करतो अगं अभिनेते, किंवा मला असं वाटतं मी यांच्या बाजूनी बोलेन, कारण मी ती स्ट्रगल नाही म्हणणार, बट ती जर्नी करून मग बिग बॉसच्या घरात गेलेलं आहे. बरोबर. आता काय होतं, ऍक्टर्स पण जातात, इन्फ्लुएन्सर्स पण जातात. आता इन्फ्लुएन्सरचं होतं काय की त्यांची सोशल मीडियावर जी लाईफ असते ना, किंवा ते रिअलमध्ये कसे असतात ते तसे दिसत असतं. सो ते एक तर नाविन्य असं काही वेगळं राहत नाही, जे आधी कॉन्ट्ररी होतं की अभिनेत्यांची ही बाजू बघायला मिळते या रिअल लाईफ. तर ते एक थोडं ती उत्सुकता आधी असायची, ॲटलिस्ट माझ्या बाजूनी मला असायची होती की तो पॉईंट ऑफ व्ह्यू मला वाटतो ऑडियन्सचा. बट आता ते जातात. सो दोघांची जर्नी वेगवेगळी आहे आणि समज वेगवेगळी आहे एखाद्या शोकडे बघण्याची. त्यामुळे खेळताना पण ना त्यांच्या एखादी सिच्युएशन घडली तर नो डाऊट यांचा ती हँडल करण्याचा कल अगेन माणूस म्हणून ऍक्टर्सचा वेगळा असेल, ऍक्टर्सचा थोडा वेगळा असतो आणि यांचा थोडासा वेगळा असतो असं मला वाटतं. अगेन पर्सन टू पर्सन पण व्हेरी करतं की तुम्ही कुठल्या अपब्रिंगिंग म्हणा किंवा तुम्ही स्वतः कसे घडलेले आहात आणि तुम्हाला किती मॅटर करते. बरोबर. म्हणजे ऍक्टर्स विरुद्ध इन्फ्लुएन्सर्स हे जे काय थोडं सीन झालेलं आहे, मला असं वाटतं की ते आपण थोडे जपू, कारण एक इमेज बनवलेली असते एवढ्या वर्षांमध्ये फार मेहनत करून, या मताची मी आहे. सो मला कुठेच कोणाला मी कमी लेखत नाहीये. बट जसं मी म्हटलं दोघांची जर्नी फार वेगवेगळी असते. इथे 100 ऑडिशन देणं वेगळं आणि एका रीलमधनं 1 लाख व्ह्यूज मिळणं वेगळं. त्यामुळे इथे कमवलेलं जे फेम आहे ते मला असं वाटतं इथे राहतं, इथे कमवलेलं फेम इथे जाऊ नये असं मला वाटतं. बट देर आर गुड इन्फ्लुएन्सर्स ॲज वेल. सो मी म्हटलं ना, मी ड्यू रिस्पेक्ट टू गुड कंटेंट क्रिएटर्स ॲज वेल. सो सगळ्यांबद्दल नाही. आणि ॲट दी एंड हा गेम पर्सनॅलिटीचा आहे, त्यामुळे ॲट दी एंड पर्सनॅलिटी ठरवते. बट ह्या ज्या गोष्टी ज्या मी म्हटल्या ॲक्टर्स आणि हे मी याच्यासाठी म्हटलं कारण पर्सनॅलिटी तशीच ती घडली जाते, त्यामुळे रिॲक्शन वेगळं. त्यामुळे जी काय म्हणतो आपण खूप वर्ष घालवून मग आपण इथे अभिनेत्याने एखादी इमेज कमवलेली असते, त्यामुळे त्याला ती गमावण्याची भीती तितकीच असते. म्हणून तो नॅशनल टेलिव्हिजनवर रिॲक्ट करताना तितका सांभाळून असतो, हे क्लिअर आहे. नक्कीच. बरोबर. ती इमेज जपणंही महत्त्वाचं आहे कारण त्यामागे खूप सारी मेहनत आहे. जर आता रुचिराला मी हा प्रश्न विचारला की आता आता पुढे कधीतरी रियालिटी शोमध्ये जावंसं वाटेल का कुठल्याही, काय विचार आहे सध्या? अरे मला फार आवडतं, म्हणजे मला एकतर मी आवडते की जशी आहे तशी, की मी मी असं हे सगळं करू शकते, या पद्धतीने एखादी सिच्युएशन हँडल करू शकते, किंवा मी ब्राईट आहे, मी कलरफुल आहे, असं माझ्याबद्दलचं जे मत आहे. मला सगळ्यांना असं जोक्स क्रॅक करू शकते किंवा माझं स्टाईल स्टेटमेंट असं मला छान दिसायला डेफिनेटली आवडतं टेलिव्हिजनवर किंवा कुठेही त्या माध्यमामध्ये.
बट रियालिटी शोची सध्याची गणितं बघता जे मी म्हटलं ना मेडअप आहे, सो मी मेडअप नाही करू शकत, हे माझं मला कळलंय. मी ॲक्टिंग फिल्ममध्ये करीन आणि सिरियलमध्ये करीन, थिएटरवर करीन. रियालिटी शोमध्ये जर मला तुम्ही ॲक्टिंग करायला सांगितले तर ती मला नाही जमत, कितीही काही केलं तरी नाही जमणार. सो हे एक मला कळलं, त्यामुळे मी थोडी फक्त मला ते माहित नाही की मला जमेल की नाही, बट थोडा विचार करशील. वाय नॉट, कारण ते प्लॅटफॉर्म्स आहेत ना, मला सगळीकडे प्रेझेंट करायला आवडेल स्वतःला. ओके, सो पुढे म्हणजे कधीतरी आम्ही तुला वेगळ्या रियालिटी शो मध्ये पण बघू शकतो का, तू तेव्हा ठरवशील? हा, जो शो मला वाटला की तसा छान आहे आणि मी 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 दिसली पाहिजे तिथे, मी जशी आहे तशी तुम्हाला चालणार आहे, मग मला घ्या, नाहीतर नका घेऊ, हे मी क्लिअर करणार आहे. ओके, किंवा एखादा डान्स रियालिटी शो असेल तर? हा हा, अर्थात, वाय नॉट, तसं चालेल. टॅलेंटवाला काही चालेल. टॅलेंट वगैरे. भांडणाचं टॅलेंट म्हणजे ते थोडं कमी आहे आपल्याकडे. रुचिरा खऱ्या आयुष्यात पण जास्त भांडत नाही. अरे, माझी आई हसेल जर मी हे बोलले तर. नाही, मला ना, मी फार पर्टिक्युलर आहे गोष्टींबद्दल, सो त्या जर तशा तसतील ना तर मग जरा डोक्यात तिडीक जाते आणि मग राग येतो, इतकंच. पण ते तेवढ्यापुरतं असतं. कचा भांडत. ती लेवल तशी आली पाहिजे, समोरच्याने तेवढं केलं तर मग, अदरवाईज नाही तेवढं नाही होत. ओके, आणि आता बॅक टू अगेन बिग बॉस मराठी 6. आता मी प्रत्येक स्पर्धकाचं नाव घेईन जे सध्या तिथे उरलेत, तर त्यांच्याबद्दल तुझी काय मतं आहेत किंवा काय म्हणणं आहे सध्याच्या त्यांच्या गेमबद्दल, असंही तू आम्हाला सांगू शकतेस. ठीक आहे, आर यू रेडी? येस, काइंड ऑफ. मी जितकं बघितलं त्याच्यावरनं मी सांगेन. येस. विशाल कोटियान. विशाल तो गंमत आणतोय खेळामध्ये, काहीतरी किडे विडे सगळं करून सगळ्यांना बरोबर. मी आता काल परवा एक एपिसोड बघितला, त्यांच्या टीममधलं कोणीच नॉमिनेट झालं नाहीये. म्हणजे काय फिरवलं त्या लोकांनी, टोळी एकत्र आहे, टोळी ना. हा, टोळी एकत्र आहे. गंमत डेफिनेटली आणता, हे मी ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगते. टोळी कोणाला बाकी सगळ्यांना नॉमिनेट करते, पण टोळीतलं कोणी बाहेर नाहीये. येस, पॉइंट आहे. रुचिता जामदार. अगेन शोसाठी कंटेंट मिळतंय, एवढंच म्हणेन मी. भांडून भांडून पुढे जाते. ओके. दीपाली सय्यद. मला तिची एंट्री झाली होती, मला असं वाटलेलं ती काहीतरी अजून थोडा तिने स्ट्रॉंग पुट फॉरवर्ड करायला पाहिजे. मी म्हटलं ना, आपल्या अभिनेत्यांचं ते जो क्रायटेरिया होतो ना, तसे थोडे बॅलन्स होऊन खेळायला जातात ते, त्यामुळे मग ते दिसणंच होत नाही ना. ती आतमध्ये 10 गोष्टी बोलत पण असेल, बट वी नेव्हर नो की त्या एका तासामध्ये दाखवण्याच्या काही गरजेचं वाटत नसतील. गेम स्ट्रॉंग केला पाहिजे. एक्झॅक्टली, तिथे म्हणजे हे मॅनिप्युलेशन आणि हे ते इट्स अ पार्ट ऑफ द गेम. सो ते थोडंसं मला असं वाटतं अजून तुम्ही स्ट्रॉंगली यायला पाहिजे, पुढे यायला पाहिजे. तन्वी कोलते. तिचं पण फार बघितलं नाहीये, बट दिसते, ती प्रेझन्स आहे तिचा स्क्रीनवर. प्रभू शेळके. आय डोंट नो, म्हणजे त्याच्याबद्दल फार माहिती नाहीये, बट तो दिसतो अगेन की त्या काही बऱ्याच लोकांमध्ये तो मध्ये मध्ये काही ना काही त्याचा फन एलिमेंट वगैरे डेफिनेटली काही ना काही असतं. पुढे जाईल असं वाटतंय काय? जास्त नाही. आणि राकेश बापट. अरे, जेव्हा तो आला तेव्हा मला असं फार एक्सपेक्टेशन्स होत्या त्याच्याकडनं की त्याला मी टॉप 5 मध्ये वगैरे पण बघितलंय किंवा अगदीच ट्रॉफी वगैरे पण, बिकॉज आय नो हिम पर्सनली अँड द काइंड ऑफ जेंटलमॅन ही इज. त्यामुळे तसं मला वाटलं होतं, बट तिथे मी म्हटलं ना, हीच ॲक्टर्सची तिथे ती थोडा विकनेस होतोय तिथे. आणि हे सगळेजण ज्या लेवलला येऊन किंवा खाली लेवलला जाऊन येतात समोर, आपण पण त्याच लेवलला जावं का असा प्रश्न डेफिनेटली निर्माण होतो. मग तो जर त्या लेवलला जाऊन खेळला त्यांच्याशी तर तो डेफिनेटली खूप पुढे जाईल, जिंकू सुद्धा शकेल, यू नेवर नो. बट तो त्याच्या अजूनसुद्धा त्या बाउंड्रीमध्येच आहे, डिग्निफाईड खेळतोय तो. त्यामुळे बघूया. राकेश बापटला तू पर्सनली ओळखतेस असं तू म्हणलीस. राकेशला सध्या एका वेगळ्या पॅचला सामोरं जावं लागलं बिग बॉस मराठीच्या घरातच, जेव्हा अनुश्री मानेनी त्याच्यावर आरोप केला आणि तो खूप हर्ट झाला आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या बाहेर सुद्धा. तर तुला काय वाटतं, तुझं काय म्हणणं आहे? क्रेझी आहे ते, क्रिंज आहे ते फार बोलणं वगैरे, कारण मी फिल्म केली आहे त्याच्यासोबत आणि त्यामुळे ॲज अ को ॲक्टर म्हणून तो ज्या लिमिटमध्ये किंवा जसं तो, मी म्हटलं ना जेंटलमनच म्हटलं मी त्याला, कारण तो त्या पद्धतीनेच मला सुद्धा ट्रीट करत होता. बरं, तो फार सिनियर आहे माझ्यापेक्षा, स्टील त्याने ते कुठे फील नाही होऊ दिलं आणि थरो जेंटलमन ही इज. आणि तेवढाच तो पॅशनेटली कामसुद्धा करतो अजून प्रत्येक, कारण ही हॅज बीन इन द इंडस्ट्री फॉर लास्ट 20 years ऑर मोर मे बी, बट स्टील तो त्याच्या क्राफ्टला घेऊन तेवढा
जागरूक असतो की मला हे करायचं ते करायचं. त्यामुळे मी त्याला ॲज अन ॲक्टर आणि पर्सन पण थोडंफार म्हणून जे काही मला कळलं सेटवरचं त्याचं वागणं वगैरे, त्यामुळे हे फार नॉनसेन्स होतं. ते काय त्याला महत्त्व देण्याची सुद्धा काही गरज नव्हती. बट अगेन भाऊच्या धक्क्यावर मुद्दे पण पाहिजेच आपल्याला, त्यामुळे तो एक मुद्दाच झाला आणि त्याने ते ग्रेसफुली हँडल केलं मला असं वाटतं ती सिच्युएशन. नक्कीच. येस. रोशन. नाही, अजून त्याचं काही गेम असं दिसत नाही आहे. तो टिकेल असं वाटतंय, पुढे जाईल काय वाटतंय? नाही, अजून तरी नाही. म्हणजे एकदम थोडंसं स्ट्रॉंग होणं अजून जास्त गरजेचं आहे. आयुष संजीव. आयुषशी बोलले होते मी जायच्या आधी. त्याच्यासोबत सुद्धा काम केलं. त्याला टिप्स दिल्यास का तू? मी टिप्स काय दिल्या असतील त्याला, माझ्यासारखं वागू नकोस तिकडे. कारण मला माहिती आहे तो तितका सेन्सिबल आहे, तितकाच सेन्सिटिव्ह सुद्धा आहे तो, साधा आणि व्यवस्थित सरळ मार्गी. तर मी म्हटलं बघ तुझ्या माझ्यासारख्यांचं नाही आहे हे काम. सो तू मी केलेल्या चुका तू टाळणार असशील तर तू कर शो, किंवा तरच, आणि तसंच करायला पाहिजे. तिथे जाऊन जर जातोयस तर तेच करायला पाहिजे. बट अगेन तिथे जाऊन सुद्धा तो कालचा परवाचा एपिसोड होता त्याच्यामध्ये ना, तो सगळे टास्क राडे वगैरे झाल्यावर अगं ना गं कोण जेवण किंवा सगळ्या ड्युटीज कोणाकोणाचे सगळे विसरून जातात. कारण ऑडियन्सला सुद्धा दिसतं ना ते काही ड्युटीजचं वगैरे काही नाही, बट आतमध्ये आम्ही जे असतो ना ते फार फॉलो करतो काही लोक, की माझी ड्युटी ही आहे ना, बरं टास्कमध्ये माझं कोणाशी वाजलंय मी इथून ऑफ आहे बट आय हॅव टू डू दिस ड्युटी. कारण मला असं वाटतं तिथे पण आपण बांधील तर कधी कधी आमची ड्युटी नसायची सुद्धा, तरी मी आणि मग मेघाताई किंवा कोण ना कोण असायचं माझ्यासोबत की यार झालं ना, जेवून तरी घ्या, जेवून झोपा. सो माझा फोकस सगळा याच्याकडे असायचा. तर तो सुद्धा मला काल दिसला आणि प्राजक्ता पण होती आणि राखीने त्यांचा तो मुद्दा हायलाईट केला म्हणून ते दिसले. आमच्या वेळी असं कोणी हायलाईट पण नाही केलं. त्यामुळे नाही तर तुम्हाला ओटा पुसताना मेकर्सना तुम्हाला दाखवायची काहीच गरज नाही आहे, तुमचा चांगलंपणा काहीच लोकांना बघायची गरज नाही आहे इथे. सो मला ते काल आठवलं आमच्या सीझनचं, की राखी येऊन तिला विचारते प्राजक्ताला की तू का पुसते, तुझी ड्युटी आहे का? नाही ना. मग तिने जाऊन लोकांना सांगितलं, पण ज्यांची ड्युटी आहे ते टोळीची त्यांनाच सांगितलं की तुमची ड्युटी ती करते. हिला काय म्हणजे जे चांगलं करतायत ते चुकीचे आहेत का तिकडे? दिस इज वॉट शो हॅज बिकम नाव डेज. नंतर आयुष येऊन तिला मदत करत होता. सो मला ते आठवलं, हा तेच करतोय जे मी करायचे. आता हे छान घर सगळं ठेवायचं आणि मग झोपायचं, काही कोणाला याचं पडलेलं नाही. राडे करा, अरे तुम्ही ओटा कोणाचा आहे कोणी पुसला नाही हे रात्रभर राडे करा. दिस इज वॉट मे बी TRP वॉन्ट्स. हे अनफॉर्च्युनेट आहे. ओके. आणि प्राजक्ता शुक्रे. हा, मी जसं आता ते म्हटलं की सेन्सिबल लोकांचं काम नाही तिकडे असं दिसतंय. बट आय विश समडे सेन्सिबिलिटी सुद्धा चांगल्या पद्धतीने दाखवली गेली तर मला डेफिनेटली आवडेल शो बघायला अजून. आणि अर्थात प्राजक्ता शुक्रेचं नाव गेल्यानंतर जे पुढचं नाव आता सध्या समोर येतंय ते म्हणजे करण सोनावणे. हो का? कारण त्यांची मैत्री आता कुठेतरी लव्ह अँगल ही असू शकतो की काय असं शक्यता आता आलेली आहे. कारण लेटेस्ट करणनी एक्सप्रेस केलं की मला तुझ्याबद्दल खूप स्पेशल वाटतंय वगैरे. काय म्हणते मी? नाही, मग हे सगळं बघितलंय की माझं इमॅजिन सुद्धा नाही केलं त्या अँगलनी. करण तो त्याची अजून पर्सनॅलिटी वाईज नाही. अगेन ही इज अ इन्फ्लुएन्सर आणि तो मला त्याचं कंटेंट छान वाटतं. तो तसावाला आहे की एक छान इन्फ्लुएन्सर असतात ना, कॉन्टेंट क्रिएटर, तसं त्याने चांगलं कॉन्टेंट क्रिएट केलेलं आतापर्यंत, हसवलंय लोकांना त्याच्या कॉन्टेंट थ्रू. तर त्याची रिअल पर्सनॅलिटी पण लोकांना बघायला आवडली असती, बट ती इथे कुठेतरी अजून तेवढे प्रोफाउंडली बाहेर नाही आली असं मला वाटतं. तो असतो बट मध्ये 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 असं. तो थोडा हुशार अजून स्टँड आहे तो हुशार, बट त्याचं स्टँड नाही कळत. जसं म्हणजे आता तू एक दोन नावं घेशील त्यांचं मी सांगते की त्यांनी कसे स्टँड सुरुवातीला ठेवलेले आहेत. ओके. त्यामुळे ते अजून तितकं वर्क नाही होते. आणि आता अर्थात घरात काही लव्ह अँगल सुद्धा तयार होत आहेत असं आम्हाला कळतंय की कुठेतरी रुचिता विशाल आणि एकीकडे अचानक करण प्राजक्ता हे सुद्धा एक अँगल येतोय. तर तू बघितलंस का याकडे आणि तुला काय? नाही, हे मी अजून नोटीस नाही केलंय. पण तुला काय वाटतं काही पुढे जाऊ शकेल का त्यांची गाडी? पुढे म्हणजे सीझन मध्ये जाऊ शकते. रिअल लाईफ मधलं त्या लोकांना माहिती ना काय काय. पण सीझन मध्ये जाईल का काय वाटतं? का ते गेम साठी असेल? यू नेव्हर नो. म्हणजे मी म्हटलं ना, मी मध्ये मध्येच बघते, खूप कंटिन्युअसली असा फॉलो नाही केलेला आहे. त्यामुळे मला लव्ह अँगल बद्दल टू बी ऑनेस्ट मला नाही माहिती. ओके. आणि जर मी रुचिराला असं विचारलं की कारण आता तूच म्हणलीस की आता तू तटस्थपणे त्याकडे बघू शकतेस, तर आत्ता बघताना तुला काय वाटतं की या चुका मला टाळता आल्या असत्या असं, इफ मे आय आस्क? अर्थात मी म्हटलं ना, त्या चुकांमधनं मी शिकली आहे फार.
त्यामुळे मला कुठल्याच बाबतीतलं रिग्रेट नाही आहे. आणि म्हणजे मी हे आय डोंट नो मी किती तेव्हा तुलाही माहिती आहे, यू आर अ पार्ट ऑफ दॅट फेज की बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर आय वॉज कम्प्लिटली शॅटर्ड. इंटरव्ह्यू पण मी ज्या आवेशात किंवा असं तरी पण मी कंट्रोलमध्ये होत्या, तरी मी आय मेड शुअर की मी कुठल्या व्यक्तीबद्दल चुकीचं जाऊ नये किंवा नात्याबद्दल चुकीचं जाऊ नये. आय मेड व्हेरी शुअर अबाउट दॅट. बट त्यामध्ये आतमध्येही मी सफोकेट झाले होते, बाहेरसुद्धा येऊन सगळ्यांची मनच जपा आणि ते कंट्रोलमध्येच ठेवा. बट त्याच्यामध्ये झालं काय की या इंडस्ट्रीमध्ये येताना देर वॉज नो वन फॉर मी. मीच माझी डॅड वॉज ऑलवेज देअर की तू कर, मी आहे. बट अदरवाईज काही कोणीतरी मला फारच हे केलंय वगैरे असं गॉडफादर नाही. हां, कोणीच नाही ना. सो आपण आपलं जेव्हा नाव बनवतो तेव्हा ते सांभाळण्याची जबाबदारी आपलीच असते. सो सगळ्याच्या उपर मी ते ठेवलं हवं होतं की ही माझी कर्मभूमी आहे ना, कुठलेही क्षेत्र किंवा आय मीन ह्या क्षेत्रामधला कुठलाही प्लॅटफॉर्म असू दे, मी त्याला वरती ठेवलं पाहिजे होतं. सो बिग बॉसच्या घरामध्ये मी ज्या पद्धतीने किंवा ज्या एका स्पेशल वेमध्ये गेले होते, तर तेव्हा मी शोला म्हणजे वर न ठेवता दुसऱ्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं. आणि मी म्हटलं ना, मी तशीच आहे. मगाशीच आपल्या प्रेमाच्या सेगमेंटमध्ये म्हटलं की मी तशी आहे की सरेंडरवाली आहे. सो ते अर्थात माझं चुकलं. आणि जे मी कमवायला मला 10 वर्ष लागले तो प्लॅटफॉर्म कमवायला, तिथे जर मी माझं बेस्ट नाही दिलं तर त्यामुळे व्हॅलिड इनफ आहे की मी 7व्या 8व्या आठवड्यात जे काही बाहेर आले तेच होणार होतं. मी त्याला माझ्या स्वतःला प्राधान्य दिलं असतं तर मे बी गेम वेगळा असला असता किंवा ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. स्टील खऱ्या आयुष्यात त्यामुळे मी त्या डेफिनेटली फॉलो करते. कुठेतरी स्वतःची इमेज सांभाळत पुढे जाणं जास्त तुला इम्पॉर्टंट वाटतंय? स्वतःची इमेजपेक्षा मी नेहमी माझं असं की मी ज्यांच्यावर प्रेम करते ना, मी त्यांना पुढे ठेवते. हा माझा असा आतून येते स्वभाव, म्हणतो ना की मूळ स्वभाव आहे. ते त्याच्यावर काही कंट्रोल नाही, कितीही केलं तरी ॲट दी एंड मी तेच ठेवते. त्यामुळे प्रेमावरच कंट्रोल ठेवावा का आता असं वाटतं. तर त्यामुळे तिथे सुद्धा माझ्याकडनं तेच झालं. आणि म्हणून मग मी फार शेलमध्ये गेले किंवा समोरून ज्या गोष्टी आल्या त्या फार जरा विचित्र पद्धतीने समोर आल्या. आणि मी त्यानंतरसुद्धा ज्या काही गोष्टी घडल्या आहेत, तर इट्स जस्ट दॅट नाव द ऑडियन्स इज लाईक दे इन्व्हेस्ट इन अस. प्रश्न मला विचारले जातात की मग ते खरं होतं का, मग काय तुझा गेम होता का. सो मला त्रास होतो त्या गोष्टींचा. त्यामुळे आत्ता मी फायनली सांगू शकते की ते सगळं खरं होतं. आणि त्यानंतर जे झालं ते फक्त मी थोडं काय म्हणतात तितकं जास्त एक्सप्रेस नाही. लोकांना मी अज्युम करू दिलं होतं की तुम्हाला जे अज्युम करायचं आहे ते करा, की आहे नाही आहे ज्या काही गोष्टी तशा आहेत की संपल्या आहेत वगैरे. ते मी आय लेट इट अज्युम की मी असं पीपलना तसं म्हटलं होतं. त्या लगेच तुला रिॲक्ट नव्हत्या करायचे कारण मी स्वतःच मला कन्फ्यूज म्हणजे मी क्लिअर होते. बट सिन्स फॅमिलीज वर इन्व्हॉल्ड मला थोडं तिथे सुद्धा फीडबॅकच घेत होते बिग बॉस झाल्यानंतर सुद्धा 1-2 वर्ष. बट गेल्या वर्षी ज्या प्रोफाऊंडली आणि ज्या पद्धतीने गोष्टी माझ्या समोर आल्या आहेत सगळ्याचे रियालिटी चेक मला स्वतःला मिळाला होता घरामध्ये. आणि गेल्या जुलैमध्ये माझ्या घरच्यांना सुद्धा मोठा रियालिटी चेक मिळाला. सो नाव दे ऑल्सो नो दॅट आय वॉज राईट इन द बिग बॉस हाऊस. वॉट आय वॉज सेईंग की मला असं वाटतंय या व्यक्तीबद्दल, दिस इज नॉट राईट, माझी चूक झाली किंवा जे काही आहे. सो फायनली ते आता माझ्या घरच्यांना सुद्धा कळल्यामुळे तो माझा एक मोठा रिलीफ. अदरवाईज आमच्यामध्ये डिस्टन्स होता माझ्या आणि पेरेंट्समध्ये, कारण त्यांना मी चुकीची वाटत होते. सो आता त्यांना कळलं की तिसरी बाजू कुठल्या लेवलला जाऊन चुकीची होती किंवा आपल्या याच्यातच बसत नाही त्या सगळ्या गोष्टी. ज्या मी उघडपणे अर्थात बोलणं टाळते कारण मला नाही बोलायचं त्याबद्दल. इट्स जस्ट दॅट मला क्लॅरिटी स्वतःला आली आणि त्यामुळे मला ज्यांनी माझ्या लाईफमध्ये इन्व्हेस्ट केलं, ज्यांना हा प्रश्न पडला, मला त्यांना क्लॅरिटी द्यायची की नाव एव्हरीथिंग इज सो मच सॉर्टेड फॉर मी की जे झालं ते चांगल्यासाठी झालं. त्यामुळे माझं बिग बॉसच्या घरात जाणं हे देवाने लिहिलं होतं की तू जा, सी द रियालिटी आणि सांभाळ स्वतःला. तुला लोक ओळखायला मदत झाली आणि मेजरली अगं तो माझा काय म्हणतात ते टर्निंग पॉईंट असला असता. कारण बिग बॉसच्या घरातून आल्याच्या नंतर आय वॉज अबाउट टू गेट मॅरिड किंवा असं सगळं होणारच होतं की. तर ते ज्या पद्धतीने मी सगळं क्रेडिट कृष्णाला देते, त्याने हँडल केलं आहे ना ज्या पद्धतीने की सी द रियालिटी. कारण ना प्रेमात आपण आंधळे असतो, तर आंधळे बहिरे मुके काही होऊ नका प्रेमात, जरा बुद्धी वापरा. आणि मला स्वतःलाच असं झालं मी इतकी कशी काय चुकू शकले माणसं ओळखण्यामध्ये, इतकी काय करत होतीस. त्यामुळे मला ह्या गोष्टी मी कुठे बोलू सुद्धा नाही शकत
या लेवलला गोष्टी माझ्या समोर आल्या आहेत की व्हॉट इज युअर क्लास. आणि वेन आय टॉक अबाउट क्लास ना, क्लास म्हणजे कॅरेक्टरचा क्लास. तू कॅरेक्टर ओळखायला चुकलेस माणसांचं, इतकं त्रास झाला होता मला. बट ॲट दिस पॉईंट ऑफ माय लाईफ आय एम जस्ट ग्रेटफुल टू द शो आणि टू द बिगेस्ट बॉस. वा येस, की जे झालं ते तुझ्या चांगल्यासाठी माझ्या झालं चांगल्यासाठी नंतर. झालं, हो. कारण आता तू तुझ्या लाईफमध्ये तो विचार करून तुझा चांगला पार्टनर वेगळा निवडू शकशील, विचार करू शकशील या सगळ्या अँगल्सचा. अर्थात मी फ्युचर म्हणण्यापेक्षा ना ती वेगळी गोष्ट, ते तर मी फार शिकले आहे असंही. पण ती गोष्ट जी माझ्या आयुष्यात चुकीच्या पद्धतीने माझं लाईफ कम्प्लीट बदललं असतं गं, जर मी चुकीच्या माणसांना एंट्री दिली असती माझ्या लाईफमध्ये, तर कम्प्लीट बदललं असतं. ते देवाने ज्या पद्धतीने थांबवलं हे किती ड्रॅमॅटिक आहे माझ्यासाठी. बरं, तो शो ज्याच्यात मी स्वतःला खूप लहानपणापासून जेव्हापासून मी बघायचो हिंदी वगैरे, इमॅजिन केलं होतं इन अ व्हेरी ब्राईट कलरफुल अंदाज, तर मी तशी तिथे नाही राहू शकले. ती रिग्रेट आहे माझ्यासाठी. बट त्याहीपेक्षा महत्त्वाचं मला हे वाटतं की माझी पर्सनल लाईफ देवाने या पद्धतीने हँडल केली. कारण शोमध्ये यायच्या आधी 3 वर्ष जी काही होती, मी काय म्हणजे एवढं मी आंधळा विश्वास ठेवला होता का वगैरे या पद्धतीने, जो मला थोडा त्रास झाला महिनाभर. बट ही हॅड हिज ओन प्लॅन फॉर माय गुड. येस येस, डोळे उघडले. आणि जेव्हा आपलं म्हणतो ना आपलं इंटेंट कर्म साफ असतं तेव्हा तोच आपल्याला गाईड करणार ना. सो त्यानेच गाईड केलं मला. त्यामुळे तुला जो आवडतो तो कृष्ण तुझ्यासोबत आहे नेहमीच. नक्कीच. मला असं वाटतंय आपण खूप डीप मध्ये बोललो. मला असं वाटतं की त्यामुळे तुझं ते मनातल्या बऱ्याच गाठी उलगडत गेल्या. हा, म्हणजे आय रिमेंबर की आपण कॉलवर आपला इंटरव्ह्यू झाला होता, मला सगळ्या गोष्टी आठवतात, सगळे इंटरव्ह्यूज तेव्हाही आठवतात. रडली होतीस माझ्या इंटरव्ह्यू. मी हो डेंजर रडले होते. बट आत्ता मी तुझ्यासमोर बसून या अशा पद्धतीने बोलून तो एक सर्कल कम्प्लीट झाला. मला असं वाटतं त्या टॉपिकला फुल स्टॉप लागला असं मला वाटतं. सो नेक्स्ट इंटरव्ह्यू भेटू तेव्हा फक्त आणि फक्त आपल्या मे बी माझ्या प्रोजेक्टच्या गप्पा असतील. सो आय वॉन्ट टू बी नोन फॉर माय प्रोजेक्ट्स. सो आता हे पण मला सांगण्याचं कारण नवशक्तीच्या तेव्हाच्या ऑडियन्सनं जर तेव्हा ह्या गोष्टी अशा पद्धतीने माहित होत्या, तर या पद्धतीने आता त्याला क्लोजर दिलेलं आहे मी. नक्कीच. आणि आय एम हॅपी दॅट यू आर अराइव्ड नाउ. येस, यू आर बॅक. आ रही हूं और छा रही हूं. छान येऊ. आणि पुण्याची पोरगी हे गाणं पण आलेलं आहे भेटीला. आताच काय, व्हॉट इज दॅट नेक्स्ट? म्हणजे आता लगेच कुठले प्रोजेक्ट्स आहेत, थोडं वाट बघावी लागणार आहे, पुन्हा सिरियल करणार आहेस, काय डोक्यात? जसं मी म्हटलं, मला वेगवेगळ्या पद्धतीने समोर यायचंय प्रेक्षकांच्या. जसं हे गाणं येत आहे भेटीला, तसंच अजून एक गाणं लवकरच भेटीला येईल, मराठी पोरी म्हणून. तर ते पण आता मी सांगून टाकलं, तर तू विचारलं असता. अजून एक फिल्म येईल यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला. माझा को ऍक्टर बिग बॉसच्या घरात आहे. आता तुम्ही कीप गेसिंग. ओके. सो तो बाहेर यायची मी वाट बघते. म्हणजे जिंकून ये बरं, असं काही नाही. मग तो आल्यानंतर पुढच्या सगळ्या पोस्ट आणि सगळ्या गोष्टी सुरू होतील प्रमोशन्सच्या वगैरे. सो असे 1-2 प्रोजेक्ट्स लाईनअप आहेत आणि शूट रिगार्डिंग सुद्धा गोष्टी बोलणं सुरू आहे डेफिनेटली. सो आय जस्ट वॉन्ट टू कीप माय सेल्फ ऑक्युपाईड फॉर द इयर. सो कीपिंग बिझी. आणि आय कीप मीटिंग यू इन बिटवीन फॉर द प्रोजेक्ट्स, आणि आपण सगळं मस्त इंटरव्ह्यूज आणि सगळं करत राहणार. क्या बात आहे. मला खरंच छान वाटतंय रुचिता. यू आर बॅक अँड रॉकिंग अगेन. आणि अर्थात तू छान छान प्रोजेक्ट्स करतेच आहेस आणि आणखी छान करत राहा आणि छान वेगवेगळ्या भूमिकांसह आमच्या भेटीला ये, यासाठी खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अँड लव्ह यू फॉर ऑलवेज बिंग अ पार्ट. थँक्यू डिअर. थँक्यू.